छोले कुलचा असले भारी आहेत ना, गरमागरम सॉफ्ट असे ब्रेड असावे तसे कुलचे असे गरमागरम मस्त. मी तर वेडीच झाले, खूप टेस्टी आहेत खरंच. हे सीता रसोई. आता हे गावाचं नाव काय असं मस्त लिहिले, खाओ पिओ मस्त रहो. प्रयागला पाणीपुरी ठाई ठाई आणि 20 रुपयाला 8 तर 10 रुपयाच्या 4 पण देत होते. मनसोक्त खा, छान होती. चांगला करते. आगे चलिए. स्नान, एकत्र फिरणं आणि रात्रीचं जेवण सगळं करून दुसऱ्या दिवशी ती गेली तिच्या ठिकाण्याला आणि आम्ही दोघेच संपूर्ण दिवस खूप फिरलो. पिपा पूल किती छान आहे ना, आणि हे सगळं फिरण्याचा खूप आनंद घेतला. आता हे पहा, तंदुरी चहा, साखर घातली, ती पेटली, त्याच्यात चहा बनवला. चहा करून हे एंट्रन्स गेट आहे बरं का 12 ज्योतिर्लिंगाचं. वासिकीच्या मागे मोठाच्या मोठा नंदी आहे आणि पलीकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत. हे केदारनाथाचं मंदिर आहे. महाकालेश्वर मंदिर उज्जैन का मंदिर है. ओंकारेश्वर मंदिर स्वामी मध्य प्रदेश. काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी बरं का, वाराणसीचं मंदिर आहे. इथे जसं चहूबाजू पाणी करून बोटिंग केलेलं आहे, लोक त्याची मजा लुटत आहेत. गोल असं बोटिंग केलेलं आहे संपूर्ण इथे. वैद्यनाथ मंदिर झारखंड त्याची प्रतिकृती आहे. छान मोठी मंदिरं बनवलेली आहेत.
हे कैलास मंदिर, कैलास त्याची प्रतिकृती. मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे पण बघितलंय आम्ही. रामनाथ स्वामी मंदिर, रामेश्वर हे झालंय माझं. ब्रह्मा विष्णू महेश. शोर मंदिर, मम्मलापुरम, तामिळनाडू. बघा घृष्णेश्वर मंदिर आपल्या संभाजीनगरचं, ओळखू येते का बघा. प्रतिकृती आहे तर तसंच प्रतिकृती आहे. भीमाशंकर मंदिर, भीमाशंकर मंदिर, खेड, महाराष्ट्र त्याची प्रतिकृती. त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक. की माझी नागेश्वर मंदिर, गुजरात. गीरला आहे. बैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश. बरं का, हे शेवटचं दिसतंय. झाली 12 ज्योतिर्लिंग. तिथं फिरताना आलूपुडी, पुडी कुरकुरीत आणि चहात बुडवायला मऊ पण खाल्ली, मोमोही खाल्ले, भेळसुद्धा खाल्ली, लिंबू सरबत. भाव भरल्या नजरेनं संगमाकडे पाहत परत निघालो. परतताना लखनौमध्ये रस्त्यात डिव्हायडरला लागून कार, स्कूटर पार्किंग सगळं मध्यात. पार्क केलेलं आहे. शर्माजी की चाय, लखनौ. बरं का, लोक चहा, बन मक्खन किती खात आहेत बघा. आणि नुसता साधाच चहा नव्हे, त्याच्याबरोबर मटरी, सामोसा, सुहाल असं काय काय आहे. आणि कशातली चहा म्हणायचं ती कुल्हडवाली चाय. हे बघा, त्याच्यात दूध वरनं ओतून फ्रेश आणतात. कुल्हडवाली चाय ती जरा जास्त असते कपातल्या चायपेक्षा. मस्त लागते. खूप गर्दी आहे इथे. बरं का, कंटिन्युअस लोक येतात जात आहेत. इथे हे मटर मशरूम, भरपूर मशरूम होते. डिश आम्हाला अजिबात 1/3 पण जणांनी वाटत होतं. सगळी संपवत आणली. बरं का, आणि त्याच्याबरोबर हा पराठा, लच्छा पराठा, ग्रीन सॅलड, सगळी डिश गच्च भरून होतं. टोमॅटो, काकडी, कांदा असं सगळं, लिंबू आणि मिसची रोटी, बेसनची रोटी. बरं का, झकास जेवण झालं. काय चव आहे जेवणाला, खूपच मजा आली. लखनौ एअरपोर्ट. बरं का, हे मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ आहे. आम्ही हॉटेलमधनं मेट्रोने आलो इकडे मस्तपैकी.